नमस्कार शेतकरी मित्रांनो, या वेळेला सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच किडा वळवळत आहे, तो म्हणजे कल्टारचा वापर यावर्षी करायचा का नाही. कल्टार म्हणजे मिल्टार म्हणते प्लॅलाग्लोबेट्रिझोल 23% SC फॉर्म्युलेशन हे अशा प्रकारे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे. यंदा गरज आहे का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, यंदा निसर्गाची आपल्याला फुल कृपा आहे. कडक ऊन, एकदम भारी वातावरण मिळालेलं आहे. त्यामुळे माझ्या मते तरी यंदा बागेला कल्टाची तशी काहीच गरज भासणार नाही. निसर्ग आपला शेंडा कंट्रोल करतोयच. पण ज्याच्याकडे वरुण राजाने जास्त हजेरी लावल्या किंवा ज्यांच्या बागेत शेंडा अगदी उसेन बोल्टसारखा पळायला लागला आहे, घड निघायची काहीच लक्षणे दिसत नाहीत, अशी भीती वाटणाऱ्या ठिकाणी तुम्ही एखादी फवारणी नक्की घेऊ शकता. हे औषध म्हणजे साधंसुधं नाही बरं का. हे डायरेक्ट जिब्रालिक ॲसिडला कॉलर पकडतं आणि शेंड्याला जाग्यावर स्टॅच्यू करतं. याचा फायदा जितका भारी तितकाच तोटा पण भयंकर आहे, कारण हे औषध झाडात वर्षानुवर्ष मुक्काम ठोकून राहतं. त्यामुळे याचा वापर एकदम काटकसरीने आणि काटेकोर झालाच पाहिजे. ज्यांना मारायचं आहे त्यांनी प्रमाण नीट ऐकून घ्या, डोळ्यात तेल घालून. यावर्षी मी थोडंसं प्रमाण कमी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. 200 लिटर पाण्यासाठी फक्त 20 मिली. जास्त ओतायची हुशारी अजिबात करू नका यावर्षी. एकरी प्रमाण फक्त 30 ते 40 मिलीच घ्या. लक्षात ठेवा. शेवटचा सल्ला हा आहे की यंदा तशी गरज नाहीच, पण तरीही फवारणी करायची असेल तर तुमच्या गावातले तज्ज्ञ, जुने जाणते द्राक्ष बागेदार किंवा शास्त्रज्ञाचा एखादा नक्की विचार घ्या. तुमच्या बागेचे कंडिशन ओळखूनच निर्णय घ्या, नाहीतर गडबड करून फवारलं आणि बागेचा प्रॉब्लेम व्हायला नको. माहिती कामाची वाटली तर रील लगेच सेव्ह करा, कारण की जर याचा वापर थोडासा विचार करूनच करा. नाहीतर माझ्याकडे याचीला भांडायला तुम्हीच सांगितलं असं केलं तसं केलं. आणि मी शेतकरी स्वतः आहे, मी थोडं माझ्या बागेसाठी यावर्षी वापरण्याची गरज मला भासत नाही, त्यामुळे मी वापरणार नाही. पण तुम्हाला जर तुमच्या बागेमध्ये वापरायचे असेल तर थोडीशी तज्ज्ञांची माहिती किंवा तुमच्या बाजूबाजूला जे शेतकरी आहेत ना, जे जुने जाणते आहेत किंवा जे वापरतात त्यांच्याकडून माहिती घेऊनच याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. मी थोडीशी माझ्याबद्दलची थोडीशी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर धन्यवाद.